EMI मुळे वस्तू परवडते की फक्त स्वस्त वाटते? खरं तर EMI कधीच किंमत कमी करत नाही. EMI मोठी किंमत छोट्या हप्त्यांमध्ये लपवत असतो. समजा एका फोनची किंमत 60,000 रुपये. 60,000 बघितलं की आपण लगेच थांबतो. आपण स्वतःला विचारतो की खरंच एवढे पैसे खर्च करण्याची गरज आहे का? पण त्याच फोन खाली 2,999 चा महिना दिसल्यावर लगेच आपल्याला ती वस्तू स्वस्त वाटायला लागते. म्हणजे किंमत बदलली नाही, फक्त किंमत आपल्या समोर दाखवण्याची पद्धत बदलली आणि त्यामुळे आपला निर्णय बदलला. याला सायकोलॉजीनुसार फ्रेमिंग इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे एकच गोष्ट आपल्या समोर कोणत्या चौकटीत मांडली जाते त्यावरून आपला निर्णय हा बदलत असतो. 60,000 रुपये म्हटलं तर मेंदू पूर्ण खर्च पाहतो आणि स्वतः सावध होतो. पण फक्त 2,999 दिसले तर त्याचं लक्ष टोटल प्राइस कडून मंथली अमाऊंट कडे जातं. मग आपण आपल्या फोनची पूर्ण किंमत आपल्या पगारासोबत कम्पेअर करत नाही. आपण फक्त एका महिन्याची EMI आपल्या पगारासोबत कम्पेअर करतो आणि आपल्याला वाटतं एवढं तर सहज भरता येईल. पण आपण वस्तू परवडते का हे तपासत नसतो. फक्त तिचा एक हप्ता परवडतो का हे तपासत असतो. आणि यानंतर दुसरी सायकोलॉजिकल गोष्ट घडते, प्रेझेंट बायस. म्हणजे वस्तूचा आनंद आपल्याला आज मिळतो, फोन आज हातात येतो, बाईक आज घरासमोर उभी राहते, घर आपल्याला आज मिळतं, लॅपटॉप आज वापरता येतं, पण त्याचे महिने आपल्याला पुढचे काही महिने किंवा वर्ष द्यायचे असतात. म्हणून आजचा आनंद आपल्याला खूप स्पष्ट दिसतो, पण भविष्यातली EMI आपल्याला धुसर दिसते आणि आपलं मन आजच्या मिळणाऱ्या आनंदाला जास्त महत्त्व देतं आणि भविष्यातल्या खर्चाला कमी गंभीर समजतं. म्हणूनच आपण आजची इच्छा पूर्ण करताना भविष्यातल्या स्वतःवर किती भार टाकतोय हे आपल्याला पूर्णपणे जाणवत नाही. इथेच एक आध्यात्मिक गोष्ट समजून घेणंही खूप महत्त्वाचं आहे. भगवद्गीतेमध्ये इच्छांची तुलना समुद्रात येणाऱ्या नद्यांशी केली आहे. नद्या समुद्रात येतात, पण समुद्र प्रत्येक नदीसोबत वाहून जात नाही. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये इच्छा येणं चुकीचं नाही, नवीन फोन आवडणं चुकीचं नाही, नवीन बाईक घ्यावीशी वाटणं, प्रवास करावासा वाटणं, नवीन गॅजेट्स आवडणंही चुकीचं नाही. पण प्रत्येक इच्छा आली की तिच्या मागे विचार न करता धावत जाणं ही समस्या आहे. म्हणजेच इच्छा मनात येणं समस्या नाही, प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी भविष्य गहाण ठेवणं ही समस्या आहे. आता फक्त एका EMI कडे नाही तर सगळ्या EMI कडे एकत्र बघा. फोनची 2,999, लॅपटॉपची 3,500, बाईकची 4,000, सबस्क्रिप्शन किंवा क्रेडिट कार्ड यांचं पेमेंट वेगळं. म्हणजे प्रत्येक महिन्याचं स्वतंत्र बघितलं तर छोटं वाटतं, पण या सगळ्या EMI एकत्र केल्यावर महिन्याचा फिक्स मोठी अमाऊंट तयार होते. म्हणजे प्रॉब्लेम फक्त एका मोठ्या EMI नसतो, अनेक छोट्या छोट्या EMI एकत्र येऊन आपल्या पगाराचा मोठा भाग खाऊन जातात. हा खरा प्रॉब्लेम असतो. म्हणूनच EMI ची खरी किंमत ही फक्त पैशांमध्ये नसते, ती आपल्या फ्युचर फ्रीडम मध्ये सुद्धा असते. आपला पगार आपल्याला अमाऊंट मध्ये येतो, पण त्यातला मोठा भाग आधीच कुठे जाणार आहे हे ठरलेलं असतं. आणि यासोबत उद्या इमर्जन्सी आली, इन्कम कमी झाली, एखादा अनावश्यक खर्च समोर आला तर ह्या EMI थांबणार नाही. म्हणून आज घेतलेली वस्तू काही दिवस आनंद देऊ शकते, पण चुकीच्या प्लॅनिंगने घेतलेली EMI पुढचे अनेक महिने तुम्हाला त्रास देऊ शकते. तर यामधला खरा विलन कोण? EMI? अजिबात नाही. घर, शिक्षण, बिझनेस किंवा खरंच आवश्यक असलेल्या मोठ्या खर्चांसाठी योग्य प्लॅनिंगने घेतलेली EMI उपयोगी असू शकते. म्हणून खरा विलन आहे मंथली अमाऊंट पाहण्याची आपली सवय. म्हणजे आपण टोटल प्राइस विसरतो, किती महिने पैसे जाणार आहेत हे विसरतो आणि ती वस्तू खरंच गरजेची आहे का हेही विसरतो. विशेषतः नो कॉस्ट EMI हा शब्द दिसला की आपल्याला वाटतं यात काहीच नुकसान नाही, पण नो कॉस्ट EMI असली तरी कमिटमेंट नो कॉस्ट नसते. इंटरेस्ट नसेल, पण पुढचे काही महिने आपल्या पगारातून पैसे जाणारच असतात. म्हणूनच EMI घेण्यापूर्वी या 3 गोष्टी नक्की तपासा. पहिलं, मंथली EMI पाहण्याआधी वस्तूची पूर्ण किंमत बघा, कारण तुम्ही फक्त 2,999 ची वस्तू घेत नाही आहात, तुम्ही 60,000 रुपयाची वस्तू घेत आहात. दुसरं, आज जर ही वस्तू घेण्यासाठी माझ्याजवळ पूर्ण पैसे राहिले असते तरी ही वस्तू मी विकत घेतली असती का? जर उत्तर नाही असेल तर समजून जा ही तुमची गरज नाही, ती फक्त तुमची इच्छा आहे. आणि तिसरं, EMI भरल्यानंतरही सेव्हिंग, इमर्जन्सी फंड आणि आवश्यक खर्चासाठी पैसे उरणार आहेत का? कारण EMI भरता येणं आणि वस्तू खरंच परवडणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून लक्षात ठेवा, EMI वस्तू स्वस्त करत नाही, ती फक्त मोठ्या किमती आपल्या समोर छोट्या छोट्या मंथली अमाऊंट मध्ये लपवत असते. आणि जास्त खरेदी EMI मुळे होत नाही, आजच्या इच्छेसाठी उद्याचा आपण स्वतंत्र खर्च करतो म्हणून होते.